पार्ट 2 यामध्ये टॉपिक नंबर 6 ट्रिग्नोमेट्री याचा अभ्यास करणार आहोत। ट्रिग्नोमेट्रीचा बेसिक लेवलला अभ्यास आपण स्टँडर्ड 9 मध्ये देखील केलेला आहे। आता आपण पहिल्यांदा फर्स्ट थोडीशी रिव्हिजन घेऊया। ट्राय मीन्स 3। आता ट्रिग्नोमेट्री हा जो वर्ड आहे तो ग्रीक वर्ड पासून बनलेला आहे। याच्यामध्ये 4 कशी केलेली ती बघा, याचं डिव्हायडेशन कसं केलेलं आहे। ट्राय मीन्स 3, गोनो मीन्स साइड्स आणि मेट्रॉन मीन्स मेजर्स। म्हणजेच काय, हे कशाचं रिलेशन आहे? इट इज द स्टडी ऑफ रिलेशन बिटवीन साइड्स अँड अँगल्स ऑफ ए ट्रायंगल। काय आहे? साइड आणि अँगल जे ट्रायंगलचे जे साइड्स आणि अँगल आहे त्यांचं रिलेशनशिप याच्यामध्ये आहे। सपोज ट्रायंगल ABC, अँगल ABC is equal to 90 degree. Angle ABC is equal to 90 degree. Angle C is equal to theta. आपण थीटा म्हणू, बीटा म्हणू, अल्फा म्हणू, कोणताही आपण काय करू शकतो, म्हणू शकतो। किंवा त्याचं मेजरमेंट सुद्धा आपण घेऊ शकतो, 50 60 काय असेल, कारण हा 90 आहे। मग या दोन्हींची बेरीज किती असते? 90 असते, आपल्याला माहिती आहे। म्हणजेच हे काय असणार आहे? 90 पेक्षा कमी असणार आहे अँगल। यांचं मेजरमेंट हे कसं आहे? हे ॲक्यूट अँगल असणार आहे। गेल्या वर्षी आपण काय पाहिले होते? काही ट्रिग्नोमेट्रिक रेशो अभ्यासलेले होते, ते कोणते आहेत? साइन थीटा। आता गेल्या वर्षी आपण हे जे अभ्यासलेलं होतं रेशो तो पहिला आपण बघूया। काय बघितलं होतं? साइन थीटा। साइन थीटा, थीटा मीन्स हा थीटा अँगल घ्यायचा आहे। अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा डिवाइडेड बाय हायपोटेनस। आता आपल्याला माहिती आहे की ट्रायंगल ABC मध्ये ह्या परपेंडिक्युलर साइड आहेत, ही हायपोटेनस आहे, हे आपल्याला लक्षात येते। हायपोटेनस म्हणजेच आपण कर्ण असं म्हणतो। हे काय आहे? कर्ण। आणि ह्या काय आहेत? उरलेल्या दोन बाजू की जे परपेंडिक्युलर करणाऱ्या साइड्स आहेत। ठीक आहे। मग आता आपल्याला काय बघायचंय की अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा, थीटाच्या अपोजिट साइड म्हणजे काय आहे? समोरची बाजू, कोणासमोरची बाजू। आपण थीटा कोणासमोरची बाजू कोणती आहे? AB। हायपोटेनस कोणती आहे? AC। मग आपल्याला इथं त्यांचा रेशो असा लिहिता येईल AB डिवाइडेड बाय AC। हे आपण गेल्या वर्षी अभ्यासलेलं आहे, तरी पण आपण रिवाइज करतोय। cos थीटा, cos थीटा इज इक्वल टू ऍडजसेंट साइड ऑफ अँगल थीटा डिवाइडेड बाय हायपोटेनस। ऍडजसेंट म्हणजे काय? लगतची बाजू। काय आहे? थीटाची लगतची बाजू। आता बऱ्याच मुलांना असं AC ही लगतची बाजू वाटते, पण नाही, तो काय आहे? कर्ण आहे, त्यामुळे तो पकडायचा नाही। लगतची बाजू कोणती झाली? BC डिवाइडेड बाय काय? हायपोटेनस। हायपोटेनस काय आहे? AC। AC म्हणजे कर्ण आहे तो। मग काय येणार त्याचा रेशो? BC अपॉन AC। त्यानंतर tan थीटाचा रेशो काय येते बघा, अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा अपॉन ऍडजसेंट साइड ऑफ अँगल थीटा। थीटाच्या कोणासमोरील बाजू भागिले लगतची बाजू म्हणजेच AB अपॉन BC। हे आपण सगळं गेल्या वर्षी अभ्यासलेलं होतं। आता आपल्याला पुढचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो अभ्यासायचे आहेत। आता साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा आपण अभ्यासलेला आहे। साइनचे जे अपोजिट आहे ते कोणतं आहे? कोसेक। कोसेक थीटा। कोसेक थीटाचा रेशो काय येणार? हायपोटेन्यूस अपॉन अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा। म्हणजे हे काय येणार? अंशामध्ये येणार आणि हे काय येणार? छेदामध्ये येणार। हायपोटेन्यूस अपॉन opposite side of angle theta। म्हणजे थीटा जो कोण दिले त्याच्याच समोरची बाजू, त्याच्याच लगतची बाजू हे आपल्याला बघायचं असतं। हे लक्षात घ्यायचंय। थीटा दिला म्हणून आपण इथे थीटा लिहिलेला आहे। जर समजा इकडचा अँगल दिला असता तर आपल्याला इकडच्या कोणासमोरची बाजू, इकडच्या कोणाच्या लगतची बाजू अभ्यासायची होती, परंतु आपल्याला हा थीटा कोण दिला म्हणून आपण याप्रमाणे अभ्यासतोय। कोसेक थीटा इज इक्वल टू काय येते? हायपोटेन्यूस अपॉन अपोजिट साइड ऑफ ए अँगल थीटा। हायपोटेन्यूस काय आहे? AC आणि अपोजिट साइड काय आहे? AB। म्हणजे याच्या अपोजिट रेशो येतोय, हे AC इकडे वर येणार आणि AB छेदामध्ये येणार। त्याच पद्धतीने आता आपल्याला cos थीटा, cos थीटाचा काय? cos थीटाच्या अपोजिट काय? sec थीटा। पुढचा रेशो काय आहे? sec थीटा। sec थीटाचं काय येणार? हायपोटेनस वर येणार, ऍडजसेंट साइड ऑफ अँगल थीटा खाली येणार। हे लिहिता येईल या पद्धतीने, हायपोटेनस अपॉन ऍडजसेंट साइड ऑफ अँगल थीटा। आता हायपोटेनस काय आपल्याला माहिती? AC आणि ऍडजसेंट साइड BC। AC अपॉन BC।
त्याच पद्धतीने काय tan थिटाच्या अपोजिट cot थिटा. cot थिटा इज इक्वल टू काय तर ऍडजसेंट साइड म्हणजे लगतची बाजू ऑफ अँगल थिटा अपॉन अपोजिट साइड ऑफ अँगल थिटा. इथं काय आहे आपल्याला दिलेलं आहे BC अपॉन AB. ही काय आहे त्याची अँगल थिटाची काय आहे ऍडजसेंट साइड आहे आणि ही काय आहे अपोजिट साइड आहे. म्हणजे अशा पद्धतीने रेशिओ आपल्याला हे सगळे लक्षात घ्यायचे. साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा, कॉट थिटा. आणखीन एकदा लक्षात घ्या साइन थिटाच्या अपोजिट हा कोसेक असतो. कॉसच्या इथं दाखवते रिलेशन आहे आमचं आणि टॅनच्या अपोजिट कॉट थिटा. हे आपल्याला लक्षात आले की आपल्याला ट्रिग्नोमेट्री एकदम समजायला सोपी जाते. हे सगळे रेशिओ जे आहेत ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ सगळ्यांनी समजून घ्यायचे आहे. आपण पुढचा पॉइंट रिमेंबर दिस पुस्तकामध्ये जे आपल्याला दिलेलं आहे म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ आणि त्यांचं असणारं रिलेशन हे रिमेंबर दिस मध्ये दिलेलं आहे. त्यात आपण पाहणार आहोत एक एक करून आपण पाहूया. याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काय सांगितले ते आपण बघू. रिमेंबर दिस साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा. काय आहे साइन थिटा म्हणजे काय 1 अपॉन कोसेक थिटा. इथं आपण बघितलं होतं की साइन थिटाच्या अपोजिट काय आहे कोसेक थिटा. म्हणजेच काय हे अंशात जाते हे छेदात जाते म्हणजेच 1 अपॉन कोसेक थिटा याचा अर्थ होतो. तसंच कोसेक थिटा हे कोसेक थिटा एकदा घेतलं तर हे इथं साइन थिटा येणार आहे. कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. आता हे जर आपल्याला करून पाहायचं असेल तर आपण करून पाहू. आता एक एक्झाम्पल आपण बघूया. साइन थिटा साइन थिटाची व्हॅल्यू काय आहे ते आपण बघूया. साइन थिटा काय आहे AB अपॉन AC आहे. काय आहे AB अपॉन AC आहे. आणि कोसेक थिटा म्हणजे काय आहे इथं आपण बघू AC अपॉन AB आहे. इथं कोसेक थिटा इज इक्वल टू AC अपॉन AB आहे. हे आपल्याला लिहिलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचंय साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा कसं तयार झाला तो आपण बघूया. साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा. आताच आपण माहिती की साइन थिटा म्हणजे काय AB अपॉन AC आहे आणि कोसेक थिटा म्हणजे काय आहे AC अपॉन AB आहे. मग आता आपल्याला 1 अपॉन कोसेक थिटाची किंमत किती येते आपण ते काढून पाहू. 1 अपॉन कोसेक थिटा 1 अपॉन म्हणजे काय डिवाइड आहे. कोसेक थिटाची व्हॅल्यू काय आहे इथं AC अपॉन AB. AC अपॉन AB आहे. हा छेदाचा काय आहे छेद आहे म्हणजे उलटून कुठे जातो अंशामध्ये जातो. कुठे जातो उलटून अंशामध्ये जातो म्हणजेच AB वर अंशामध्ये येणार आणि हे छेद AC आणि AB अपॉन AC ही कशाची किंमत आहे साइन थिटाची. म्हणजेच काय साइन थिटा बरोबर काय आलं 1 अपॉन कोसेक थिटा. लक्षात या पद्धतीने बाकीचे रिलेशन्स आहेत. cos थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा. हे सेक थिटा इकडे घेतलं cos थिटा इकडे घेतलं सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन cos थिटा. त्याच पद्धतीने tan थिटा इज इक्वल टू 1 अपॉन cot थिटा and cot थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा. त्यानंतर पुढचा आपण फॉर्म्युला काय दिलेला आहे बघा sin थिटा इनटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1. आता sin थिटा गुणिले जर कोसेक थिटा केलं तर आन्सर किती येतं 1. आता ते पण कन्फर्म करून आपण पाहूया. sin थिटाची व्हॅल्यू काय AB अपॉन AC. AB अपॉन AC इनटू कोसेक थिटाची काय आहे कोसेक थिटा इज इक्वल टू AC अपॉन AB. AC अपॉन AB राहिलं किती 1. लक्षात हे AC 1 चा AC1 हे AB ला AB कॅन्सल झालं राहिलं की काय आहे 1. तसंच आपल्याला कोसेक थिटा इनटू सेक थिटाचं पण काय येणार आहे आन्सर 1 येणार आहे आणि tan थिटा इनटू cot थिटा इज आल्सो इक्वल टू 1. अशा पद्धतीने आपल्याला हे जे बेसिक आहे ते पहिल्यांदा आपल्याला समजणं गरजेचं आहे. ते समजले की आपल्याला एक्सरसाइज सोडवायला सोपी जाते. त्यानंतर आपण पुढचा पॉइंट आता अभ्यास करूया. आपण tan थिटा बघितलं होतं की गेल्या वर्षी पण हा बघितला होता फॉर्म्युला. tan थिटा इज इक्वल टू sin थिटा अपॉन cos थिटा. म्हणजे tan थिटा हे कसं एवढं असतं sin थिटा भागिले cos थिटा एवढं असतं. आता हे कसं असतं ते पण आपण काय करूया प्रूव्ह करून पाहूया. आता tan थिटाची व्हॅल्यू काय आहे आपण बघितलेलं आहे. मग अशा आपण सगळ्या व्हॅल्यू घेतल्या होत्या. tan थिटा इज इक्वल टू काय येते
AB अपॉन BC येते. म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, अपोजिट साइड ऑफ अँगल थिटा डिवाइडेड बाय ऍडजसंट साइड ऑफ अँगल थिटा. आता sin थिटा आपण cos थिटा ची व्हॅल्यू किती येते आपण काढून बघूया. sin थिटा, आता sin थिटा काय आहे इथं आपण डायरेक्टली लिहूया. sin थिटा काय आहे, AB अपॉन AC. AB अपॉन AC आहे. अपॉन म्हणजेच काय, भागिले आहे, इथं भागिले लिहिते. त्यानंतर काय, cos थिटाची व्हॅल्यू काय, BC अपॉन AC. काय आहे, BC अपॉन AC आहे, भागिले लिहिलेला आहे. आता आपण ही क्रिया करूया. भागिले म्हणजेच काय असते, उलटून गुणिले असते. लिहिते म्हणजे AB अपॉन AC इनटू काय ना, AC अपॉन BC. भागिले म्हणजेच काय आहे, उलटून गुणिले, म्हणजे हे अंशात न्यायचं, हे छेदामध्ये न्यायचं. आता हे AC राहिलं काय, AB अपॉन BC. AB अपॉन BC म्हणजेच काय आहे, AB अपॉन BC म्हणजेच काय आहे, tan थिटा आहे. म्हणजे tan थिटा इज इक्वल टू sin थिटा अपॉन cos थिटा आहे. त्याच पद्धतीने आता आपण cot थिटाचा पण अभ्यासू. cot थिटा इज इक्वल टू काय, BC अपॉन AB. BC अपॉन AB. cot थिटा इज इक्वल टू cos अपॉन sin. आता cos अपॉन sin करून बघू आपण. cos थिटाची व्हॅल्यू काय, BC अपॉन AC अपॉन म्हणजे डिवाइड जे आहे ते आपण असं दाखवले. sin थिटाची काय, AB अपॉन AC. भागिले म्हणजेच काय, असं उलटून गुणुले. गुणुले AC अपॉन AB. राहिलं काय, BC अपॉन AB which is equal to tan cot theta. म्हणजेच काय, cot theta is equal to cos अपॉन sin theta. आलं लक्षात. पुढचा पॉइंट पाहूया, व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ. म्हणजे जे काही आपल्याला टेबल जो आहे व्हॅल्यूचा, म्हणजे 0 ची व्हॅल्यू किती, 30 ची व्हॅल्यू किती, 45 ची किती, 60 ची किती, 90 ची किती, ह्या आपल्याला सध्या दहावीला एवढ्या अभ्यासाला आहेत, त्या आपण अभ्यासणार आहोत. मग आता जे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ आहेत, कोणते रेशिओ, sin थिटा. sin 0 ची व्हॅल्यू किती, sin 30 ची व्हॅल्यू, थिटा म्हणजे काय आहे, हा अँगल आहे कोणता तरी, मग तो 0 आहे, 30 आहे, 45 आहे, 60 आहे आणि 90 आहे. मग त्याची व्हॅल्यू काय आहे, ती कशी काढायची आता आपण पाहूया. गेल्या वर्षी झालेला आहे तरी पण आपण रिवाइज करतो तो टेबल. sin थिटा 0. आता आपल्याला हा टेबल कसा लक्षात ठेवता येईल, एक सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सुरुवातीला सांगते. 0 च्या खाली 0 लिहायचं. काय लिहायचं, 0 च्या खाली 0 लिहायचं. 90 च्या खाली काय लिहायचं, 1 लिहायचं आहे. 90 च्या खाली काय लिहायचं आहे, 1 लिहायचं आहे. 30 डिग्री, आता आपण गेल्या वर्षी थेरम पाहिला होता, अपोजिट साइड ऑफ ए 30 डिग्री इज इक्वल टू 1 अपॉन 2. 30, 60, 90 चा थेरम पाहिला होता. त्या थेरम मध्ये बघितलं होतं, अपोजिट साइड ऑफ ए 45 डिग्री इज 1 अपॉन √2. हे आपण गेल्या वर्षी अभ्यासली होती. आणि अपोजिट साइड ऑफ ए 60 डिग्री इज इक्वल टू √3 अपॉन 2. म्हणजे या पद्धतीने पहिली लाईन जी आहे ती आपल्याला लक्षात ठेवता येईल. काय लक्षात ठेवायचं बघा, 0 च्या खाली 0 लिहायचं, 90 च्या खाली 1 लिहायचं. 1 पेक्षा काय सगळ्या व्हॅल्यू कमी जास्त घ्या. 0 आणि 1 च्या दरम्यानच्या व्हॅल्यू आहेत सगळ्या. आता 30 ची व्हॅल्यू कशी लिहायची, 30, 60, 90 चा 30, 60 आणि 45 चा थेरम जो आहे तो लक्षात ठेवायचा. 30 ची व्हॅल्यू किती, अपोजिट साइड ऑफ ए 30 डिग्री इज इक्वल टू 1 अपॉन 2. अपोजिट साइड ऑफ ए 45 डिग्री इज इक्वल टू 1 अपॉन √2. अपोजिट साइड ऑफ ए 60 डिग्री इज इक्वल टू √3 अपॉन 2. हा पहिली जी रो आहे या पद्धतीने तयार होते. पहिली रो लक्षात आली की बाकीच्या आपल्याला लिहायला सोप्या जातात. ही फक्त रो लक्षात ठेवायची आहे. म्हणजे तुम्ही 30 सेकंदामध्ये काय करू शकता, हा टेबल मागच्या पानावर परीक्षेला तयार करून घेऊ शकता. सगळ्या व्हॅल्यू जर तुमच्या लक्षात राहत नसतील तर तुम्ही हा टेबल काय करायचा, फक्त 30 सेकंदामध्ये तयार करता येतो. आता आपण sin थिटा लिहिलाय. पुढचा रेशिओ काय आहे, cos थिटा. आता cos थिटाची व्हॅल्यू कशी लिहिणार आहे तुम्ही, तर हे जे आहे हे 1 शेवटी आहे ते काय करायचं, पहिला लिहायचं. त्यानंतर √3/2 इथं आहे शेवटून 2, इथं दुसरा, म्हणजे उलट करत जायचं आहे फक्त क्रम. हा इकडे लिहायचा आणि हा काय लिहायचा, इथं लिहायचा. ही झाली तुमची दुसरी ओळ तयार. दुसरा रो तुमचा काय झाला, तयार झाला. sin थिटा cos थिटा. आलं लक्षात. फक्त उलट लिहित गेलेलं आहे. शेवटून चालू केलेलं होतं ते पहिला लिहायचं.
पुन्हा हे इथं, पुन्हा हे इथं, हे इकडं आणि हे इकडे, या पद्धतीने. आता पुढचा काय आहे, टॅन थिटा. आता टॅन थिटाची व्हॅल्यू कशा लिहायच्या ते लक्षात घ्या. आता टॅन थिटा म्हणजे काय आपण बघितलं होतं, इथं मी लिहून दाखवते. टॅन थिटा इज इक्वल टू, आता आपण बघितलं होतं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजेच काय, ह्याला भागिले हे करायचं आहे, 0 भागिले 1. आन्सर किती येणार आहे, 0 येणार आहे. किती येणार आहे, 0. 0 डिवायडेड बाय 1 केलं तर आन्सर किती येणार आहे, 0. त्यानंतर ह्याला भागिले हे करायचं, एक कृती मी तुम्हाला करून दाखवते. 1/2 डिवायडेड बाय काय करायचं, √3/2. √3/2. 1/2 भागिलेचं उलटून गुणले होतं, 2/√3 राहिलं काय, 1/√3. म्हणजे आपली व्हॅल्यू काय मिळते इथं, 1/√3. म्हणजे हे 2 ला 2 काय होतं, कॅन्सल होतं. हा छेदातला 2 जातो. तसंच हा छेदातला √2, हा √2 जातो. 1/1 म्हणजे आन्सर काय येतंय, 1 येतंय. त्यानंतर हे 2 ला 2 कॅन्सल होते, काय राहिलं, √3/1 मीन्स फक्त √3 लिहिलं तरी चालेल. त्यानंतर 1/0. 0 ने डिवाइड करता येतं का कोणत्याही संख्येला, नाही. म्हणून त्याला काय लिहायचं, नॉट डिफाइन्ड म्हणायचं. काय म्हणायचं, नॉट डिफाइन्ड म्हणजेच अव्याख्येय असं आपण म्हणतो. कारण 0 ने कशालाही डिवाइड करू शकत नाही. 0 या संख्येने आपल्याला डिवाइड करता येतात का, 0चे भाग कसेच करता येत नाही. त्यामुळे नॉट डिफाइन्ड असं आपण किंवा अव्याख्येय लिहितो. त्यानंतर पुढचं टॅनच्या अपोजिट काय आहे, कॉट. कॉट लिहून टाकायचं ते, कॉट थिटा. आणि याच्या अपोजिट सगळं लिहित जायचं. आता मग अशी जसं दुसरी रो लिहिली तसं हे नॉट डिफाइन्ड, पुन्हा इथं √3, त्यानंतर 1 ला 1, हे 1/√3 आणि हे 0. या पद्धतीने ही तुमची चौथी रो पण तयार झाली. त्यानंतर पुढची रो आहे कॉट नंतर काय, सेक घ्या, सेक थिटा. आणि शेवटी कोसेक थिटा. या पद्धतीने. आता सेक थिटा म्हणजेच काय आहे, सेक थिटा म्हणजेच काय म्हणतो आपण, 1/cos थिटा. कशाच्या अपोजिट आहे हे, कॉस थिटाच्या अपोजिट आहे. आता इथे लिहून दाखवते वाटलंस तर, सेक थिटा इज इक्वल टू 1/cos थिटा आहे. मग अशा आपण हे बघितलं होतं. मग सेक थिटाची व्हॅल्यू 1/cos थिटा, 1 काय करायचं, 1. आन्सर किती येणार आहे, 1. त्यानंतर √3/2 म्हणजे काय करायचं, छेदाचा अंश आणि अंशाचा छेद करायचा आहे. 1/cos थिटा म्हणजे आता आपण हे घेतलं 1 काय घ्यायचं, √3/2. √3/2 हे छेदाचा छेद आहे म्हणजे कुठे जातं, अंशामध्ये जातं. म्हणजे 2/√3 आन्सर येणार. काय येणार आहे, 2/√3. 2/√3. तसंच इथं हे वर जाणार, हे खाली येणार. म्हणजे √2/1 याचा अर्थ काय असते, √2. छेदात 1 लिहिलं काय, नाही लिहिलं काय, सारखंच असते. छेदात काय नाही याचा अर्थ काय असतो, 1 असते छेदामध्ये. 1/2 हे 2 इकडे जाणार म्हणजे व्हॅल्यू किती आली, 2 आली. आता इथं काय येणार आहे, 0/, काय असणार आहे, 0 असणार आहे. काय असणार आहे, 0/0 असणार आहे. मग 0/, जर 0 असेल तर काय येणार आहे, त्याची व्हॅल्यू नॉट डिफाइन्ड येणार आहे. काय येणार, नॉट डिफाइन्ड. नॉट डिफाइन्ड झालं की पुन्हा काय करू, याला फक्त उलटा क्रम घ्यायचा आहे. नॉट डिफाइन्ड, त्यानंतर हे 2, हे √2, 2/√3 आणि हे 1. या पद्धतीने लाईन काय करत जायची, उलटी करत जायची. जर आपल्याला ही लाईन अशी उलटी केलेली बरोबर आहे की नाही चेक करायची असली तरी करू शकतो. कोसेक थिटा म्हणजे काय, 1/sin थिटा. काय, 1/sin थिटा. कोसेक थिटा म्हणजे काय, 1/sin थिटा आहे. कोसेक थिटा इज इक्वल टू 1/sin थिटा. आता बघा इथं काय येणार आहे, 1/sin थिटा. 1 काय येणार आहे, हे sin थिटाची व्हॅल्यू काय, 0. मग 0 ने डिवाइड करता येतं का नाही, म्हणून नॉट डिफाइन्ड येणार. हे काय, 1/2 म्हणजे छेदाचा अंश अंशाचा छेद 2. हे छेदाचा अंश अंशाचा छेद √2. हे वर अंशात जाणार, हे छेदात येणार 2/√3 आणि 1/1 मीन्स 1. अशा पद्धतीने हा चार्ट खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवता
आला पाहिजे. तू पाठ करत बसू नका, पाठ केले की व्हॅल्यू चुकतात. त्यामुळे पाठ न करता आपल्याला हा तो 1 मिनिटाच्या आत काय करता येतो, लिहायला येतो. जर तुम्हाला लक्षात राहत असेल तर चांगलं आहे, परंतु लक्षात जर राहत नसेल तर 1 मिनिटाच्या आत तुम्ही हा टेबल मागच्या पानावर काय करू शकता, तयार करू शकता. अशा पद्धतीने हा टेबल आपल्याला तयार करता. पुढचा पॉइंट अभ्यासूया आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज म्हणजे नित्य समानता आपल्याला अभ्यासायची. त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, मगाशी सारखं साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, सेक थिटा, कोसेक थिटाच्या व्हॅल्यू आपण काढून बघूया. आता ट्रायंगल PQR, in triangle PQR angle Q is equal to 90 degree, R angle is angle theta. मग आपण व्हॅल्यू काढून बघूया. sin theta is equal to काय येणार आहे, ऑपोजिट साइड PQ अपॉन हायपोटेनियस, ही हायपोटेनियस आहे हे लक्षात घ्यायचं, काय आहे PR. त्यानंतर cos theta is equal to काय येणार आहे, ऍडजसेंट साइड अपॉन हायपोटेनियस PR. त्यानंतर tan theta is equal to opposite divided by adjacent PQ divided by PR म्हणजे समोरची बाजू भागिले लगतची बाजू. त्यानंतर cot theta इथंच लिहिते त्याचे ऑपोजिट PR अपॉन PQ. त्यानंतर cos चे ऑपोजिट sec theta is equal to PR अपॉन QR आणि कोसेक थिटा इज इक्वल टू PR अपॉन PQ. आता नित्य समानता ज्या आहेत, ज्या आयडेंटिटीज आहेत त्या अभ्यासाच्या अगोदर हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ते आयडेंटिटीज कशा तयार झाल्यात, नित्य समानता कशा तयार झाल्यात हे आपण अभ्यासणार आहोत. आता आपल्याला पायथागोरसच्या थेरमनुसार आपल्याला काय माहितीये, हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. आपण तो फॉर्म्युला लिहूया. हायपोटेन्यूज काय, PR चा स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर PQ चा स्क्वेअर प्लस साइड 2 चा स्क्वेअर मीन्स QR चा स्क्वेअर. ह्या लक्षात या पद्धतीने आपण हायपोटेन्यूज थेरमनुसार हे लिहिलेलं आहे. म्हणजेच आपण पायथागोरसचे प्रमेय म्हणतो आपण त्याला. कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. आता ह्या दोन्ही साइडला काय करायचंय, PR स्क्वेअर न काय करायचंय, डिवाइड करायचं. म्हणजे आपल्याला पहिली आयडेंटिटी कशी मिळते आपण बघूया. डिवाइड बोथ साइड्स बाय PR स्क्वेअर. PR स्क्वेअर डिवाइडेड बाय PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. PR स्क्वेअर 1 1 इथं 1 इज इक्वल टू काय राहील इथं PQ स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. कंसाचा स्क्वेअर केला तरी चालेल किंवा सेपरेटली स्क्वेअर लिहिले तरी काय प्रॉब्लेम नाहीये. आता आपल्याला काय बघायचं आहे की PQ अपॉन PR. आता हे आपण सेपरेटली लिहू म्हणजे लक्षात येईल. PQ अपॉन PR कंसाचा ब्रॅकेटचा स्क्वेअर करते, QR अपॉन PR ब्रॅकेटचा स्क्वेअर. फक्त काय केलेलं आहे, ब्रॅकेटचा स्क्वेअर केलेला आहे. याचा अर्थ अंशाचा पण स्क्वेअर असतो आणि छेदाचा पण स्क्वेअर असतो. आता आपल्याला इथं 1 ला 1 लिहिते. पहिली आयडेंटिटी कशी मिळते बघा, PQ अपॉन PR. कुठं आहे PQ अपॉन PR, कशाची व्हॅल्यू आहे, साइन थिटाची व्हॅल्यू आहे. म्हणजे इथं आपण काय लिहू शकतो, साइन थिटा, साइन थिटाचा स्क्वेअर. म्हणजेच आपण काय म्हणतो साइन स्क्वेअर थिटा असं आपण म्हणतो, साइन स्क्वेअर थिटा. त्यानंतर साइनचा वर्ग आहे. त्यानंतर QR अपॉन PR कशाची व्हॅल्यू आहे, QR अपॉन PR कॉसची व्हॅल्यू आहे. मग कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे पहिली आयडेंटिटी काय मिळालेली आपल्याला, 1 इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. ही पहिली आयडेंटिटी आपल्याला मिळालेली आहे. लक्षात. आता पहिली आयडेंटिटी जी मिळालेली आहे त्याच्यामध्ये आपण चेंज करू शकतो. म्हणजे ह्या एका आयडेंटिटी पासून अजून 2 आयडेंटिटीज आपल्याला तयार करता येतात. म्हणजे आपल्याला हे एक्झाम्पल सोडवताना उपयोगी पडतं म्हणून मी तुम्हाला सांगते. मेन 3च आयडेंटिटी आहेत. आता आपण काय करू शकतो, इथं साइन स्क्वेअर थिटा प्लस
कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मिळालेला आहे. मग हे कॉस स्क्वेअर थिटा तुम्ही इकडे घेऊ शकता. मग काय मिळते तुम्हाला साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. काय मिळालं हे प्लस कॉस स्क्वेअर थिटा इकडे गेल्यानंतर काय होणार आहे मायनस होणार आहे. तसंच आपण काय करू शकतो हे पण साइड पण ठेवू शकतो. राहिलं काय तर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे ह्या दोन आयडेंटिटीज आपल्याला तयार करता येतात. कशावरनं ह्या मेन आयडेंटिटीज वरनं. म्हणजे या पद्धतीने 1 2 3 या पद्धतीने 3 आयडेंटिटी तयार होतात. आता आपल्याला काय करायची पुढची आयडेंटिटी आपल्याला नित्य समानता मिळवायची आहे. आता याच्यावरून आपण मिळवूया. इथं आपण लिहूया sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय आहे 1 आहे पहिली आयडेंटिटी. मग आता आपल्याला काय करायचंय बोथ साइडला काय करायचंय sin स्क्वेअर थिटाने डिवाइड करायचे. डिवाइड बोथ साइड बाय sin स्क्वेअर थिटा. आता बघा sin स्क्वेअर थिटा अपॉन sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा अपॉन sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अपॉन sin स्क्वेअर थिटा. आता इथं आपल्याला काय मिळते बघा sin स्क्वेअर थिटा अपॉन sin स्क्वेअर थिटा काय येणार आहे 1 प्लस cos अपॉन sin म्हणजेच काय असते cos अपॉन sin म्हणजेच cot असते. काय असते cot. आपण रिमेंबर दिस मध्ये मगाशी फॉर्म्युले बघितले. sin अपॉन cos म्हणजे काय tan आणि cos अपॉन sin म्हणजे काय cot. cot स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अपॉन sin स्क्वेअर थिटा म्हणजेच काय cosec स्क्वेअर थिटा. ही आपल्याला दुसरी आयडेंटिटी मिळाली. 1 प्लस cot स्क्वेअर थिटा इज इक्वल टू cosec स्क्वेअर थिटा. आता ह्याच्यामध्ये तुम्ही आणखीन दोन प्रकारे बदल करू शकता. म्हणजे आणखीन दोन आयडेंटिटीज तयार करू शकता. काय तयार होईल बरं. आता हे 1 प्लस cot स्क्वेअर थिटा आहे इज इक्वल टू cosec स्क्वेअर थिटा आहे. मग हे 1 जर इकडे घेतला आपण इथं काय राहिलं cot स्क्वेअर थिटा इज इक्वल टू cosec स्क्वेअर थिटा मायनस 1. हे 1 जे प्लस असलेलं इकडे आल्यानंतर काय होणार आहे मायनस होणार आहे. तसंच हे 1 इज इक्वल टू cosec स्क्वेअर थिटा मायनस cot स्क्वेअर थिटा. म्हणजे हे प्लस cot स्क्वेअर थिटा इकडे आल्यानंतर काय होणार आहे मायनस होणार आहे. 1 इज इक्वल टू cosec स्क्वेअर थिटा मायनस cot स्क्वेअर थिटा. म्हणजे आणखीन दोन आयडेंटिटीज याच्यावरून आपल्याला तयार करता येतात. ही झाली पहिली, ही झाली दुसरी. या दुसरीवरनं दोन तयार केल्या, पहिल्यावरनं या दोन तयार केल्या. आता शेवटची आयडेंटिटी आपल्याला कशी तयार करता येईल ते आपण पाहूया. हीच मेन आयडेंटिटी पहिल्यांदा घ्यायची आहे. sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय आहे 1 आहे. काय आहे sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे. मग अशी sin ने डिवाइड केलं होतं sin स्क्वेअर थिटाने. आता काय करायचे cos स्क्वेअर थिटाने डिवाइड करायचे. sin स्क्वेअर थिटा अपॉन cos स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा अपॉन cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अपॉन cos स्क्वेअर थिटा. म्हणजे बोथ साइडला काय केलेले cos स्क्वेअर थिटाने काय केलेलं आहे डिवाइड केलेले आहे. आता काय व्हॅल्यू येते बघू आपण. sin अपॉन cos म्हणजे आपण काय म्हणतो tan स्क्वेअर थिटा प्लस cos अपॉन cos म्हणजे 1 इज इक्वल टू 1 अपॉन cosec स्क्वेअर थिटा म्हणजेच काय आहे sec स्क्वेअर थिटा. काय आहे 1 अपॉन cos म्हणजे काय sec. म्हणून आपल्याला tan स्क्वेअर थिटा प्लस 1 इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा ही मेन तिसरी आयडेंटिटी आपल्याला मिळालेली आहे. याच्यावर आणखीन दोन कशा तयार करता येतील ते आपण बघूया. आता हे प्लस 1 इकडे नेऊया. tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा मायनस 1. आता हे tan स्क्वेअर थिटा इकडे नेऊया. 1 इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा मायनस tan स्क्वेअर थिटा. अशा पद्धतीने आपल्याला किती आयडेंटिटी मिळाल्या टोटल 9 आयडेंटिटी मिळाल्या. मेन कोणत्या आहेत ही एक आणि ही एक. आणि राहिलेल्या दोन आपण याच्यावरनं तयार करू शकतो. पहिली आयडेंटिटी लक्षात घ्या sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. दुसरी काय 1 प्लस cot स्क्वेअर थिटा इज इक्वल टू cosec स्क्वेअर थिटा.
आणि तिसरी काय tan स्क्वेअर थिटा प्लस 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. अशा पद्धतीने ह्या आयडेंटिटीज आपल्याला कशा तयार झाल्या आपण पाहिलेल्या आहेत आणि ह्या आयडेंटिटीज आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. त्यामुळे आपल्याला उदाहरण सोडवायला काय होणार आहे किंवा एक्सरसाइज सोडवायला सोपी जाणार आहे. असं आपण काय केले ह्या व्हिडिओमध्ये फक्त बेसिक पॉइंट्स काय केलेले आहेत क्लिअर केलेले आहेत की ज्याच्यावर आपल्याला एक्सरसाइज सोडवायला काय होणार आहे मदत होणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज सोडवणार आहोत. धन्यवाद.